म्हणजे आता आपण मासवडीचे आमटे करणार आहोत. तर आपल्याला लसूण फोडणीला द्यायचं आहे. चवीपुरते मीठ टाकायचे आहे. हळद, कांदा खोबरे वाटप आपल्याला कांद्यावर परतून घ्यायचे आहे. मासवडीचं पीठ आहे जे आपलं शिल्लक राहिलं आहे ते आपण मिक्स करायचं आहे यामध्ये. आमटीला छान अशी उकळी आलेली आहे. आमटी पण लगभग आपली तयार झालेली आहे. थोडी उकळी येऊन द्यायची चांगले. म्हणजे आमटी आपली तयार झालेली आहे. छान अशी आमटी आपण केली आहे. चांगली त्याला उकळी आलेली आहे. तुम्ही ही रेसिपी एकदा ट्राय करा. धन्यवाद.